त्याची कदाचित उंची असेल आणि इतका उंचीचा तो फायदा उचलत असताना ते आपल्या बॉडीचा फायदा उचलत असताना सातत्यानं मैदानावर त्याची रेलचेल पाहतं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना देखील आज तेवढी प्रभावशाली कामगिरी करावी लागेल, कारण जे पहिल्या दिवसामध्ये जमलं नाही ते आज ते मला करायचं, कारण मिडल ओव्हरवर जबाबदारी आली आहे. हा फटका बॅटच्या मधोमध ताकदवान स्ट्रोक, पूर्ण पॉवर होती या स्ट्रोक मध्ये आणि सरळ चेंडू डीप लॉंग ऑन मधून सीमा पार षटकार. थँक्स गावदेवी कृपा. इथे खऱ्या अर्थाने वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नामदेव शेठ जमदाडे साहेब आल्यानंतर फलंदाजाने मात्र त्यांचं स्वागत इथे षटकाराने केलेलं आहे आणि नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या माध्यमातून याच मैदानावर येणाऱ्या 10 ते 13 तारखेला प्रथमतः नेरे दोंदिरे आणि वाकडी विभागामध्ये 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धेचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. नामदेव शेठ जमदाडे साहेब खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आम्ही ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर आणि दोषी ग्रुपच्या वतीने तुमचं स्वागत करतो. माजी सरपंच नरेश शेठ पाणी साहेबांचं स्वागत आहे. सन्मान्य माजी सरपंच डेरुली विष्णू शेठ भोईर साहेब आणि आदिवासी समाजाचे एक दमदार नेतृत्व माजी सरपंच आदरणीय लवदादा वाघ वाकडी, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि तुम्हाला चार देखील पाहायला मिळतील, कारण 4 षटकं संपलेत, 44 धावा बोर्डवर आहेत आणि 4 फलंदाज बाद झालेत. हे मी म्हणेन कधी कधीच पाहायला मिळतं टेनिस बॉल विश्वामध्ये आणि ते पाहायला मिळालं आज पुन्हा एकदा. काल 4 पंजे पाहायला मिळाले होते आणि आज 4 चौके पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 4 ओव्हर 44 धावा आणि 4 विकेट. सध्या सिच्युएशन 11.00 सध्या करंट रन रेट सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर अमीर भोईर 5व्या षटकामध्ये दाखल होतील. कशा रीतीने कामगिरी राहील, 11.00 जे सध्या करंट रन रेट आहे ते कशा रीतीने गतीनं पुढे नेलं जाईल याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल बॅट्समनकडून. डायकॉट हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडकडे अविनाश देखील सज्ज झाला आहे, त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर प्रथमेश आहे. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये अमीर भोईर सज्ज झाला आहे. इथे मात्र 8व्या बॅटनं वॉट अ शॉट, घुटनाट एक तमाशा देख, चेंडू सीमा रेषेपलीकडे स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार आणि 50 रन्स कंप्लीट गावदेवी वाकडी संघाच्या. नामदेव जमदाडे स्पॉन्सर संघाचा, नामदेव जमदाडे स्पॉन्सर संघाचा, सरपंच हाय वाकडी गावाचा. हरिग्राम केवाळा रिटगर मोरबा, हरिग्राम केवाळा रिटगर मोरबा, मोहपाडा मैदान लढवला या गावदेवी संघानी नाव गावाचा गाजवला. क्या बात आहे डीजे नितीन, त्यांच्याकडे संपूर्ण स्टॉक अगोदरच रेडी असतो. तुम्ही त्यांच्याकडे पेनड्राईव्ह पाहिले ना तर जवळपास 15 ते 16 पेनड्राईव्ह आहेत आणि एक लॅपटॉप आहे, त्यांच्याकडे संपूर्ण सेटअप रेडी असतं. आणि या खूप चांगला षटकार आला आहे, अगदी वेळेवर. गरजच होती खरं तर वाकडी संघाला, परंतु तो धावा रोखणं कालाची गरज बनणार आहे डेरवली संघासाठी, कारण इथून रोखाल तर पुढे आव्हान मोठं कमी राहील, त्यामुळं धावसंख्या रोखणं ही कालाची गरज बनली आहे. अविनाशनं सुरुवात केली षटकारानं आणि या जवळपास वाकडी संघाचा हा तिसरा फलंदाज आहे ज्याने षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात केली आहे. धावसंख्या बटलावर धावा लागतात त्या 50. अर्धशतक कंप्लीट झाले सांघिक गावदेवी वाकडी संघाचं. आणखी एक बॅकफुटला जाऊन चेंडूला यासोबत कट करायचं होतं, परंतु इथे थोडंसं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. हे सांगत असताना लगेच नॉन स्ट्राईक एंडवर बॅट्समन त्यांना की एक्झॅक्टली काय चुकी झाली या बॉलवर आणि ते डॉट बॉलची सांगत होत असताना अमीर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कितीही मोठा गोलंदाज असतो त्याच्यावर दडपण असतं, परंतु दडपणातून जुगारून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट्स चेपडावून केल्याचा प्रयत्न, गरज नसताना रन घेण्याचा प्रयत्न केला आणि मात्र इथे बाद व्हावं लागेल. प्रथमेश वाघच्या खेळीचा अंत होतोय धावबाच्या स्वरूपानं. क्या बात आहे, मृत्युकेचे पवित्र तवे राखले, स्वराज्य स्वप्न तव साकारले, गरजूनी केला हिंदोत्सव साजरा, शुभराय तुम्हाला मानाचा मुजरा.
मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. थोडंसं थरार नाट्य पाहायला मिळतं. एका क्षणाला असं वाटतं की बॅटिंग करणारा गावदेवी वाकडे संघाचे फलंदाज थोडंसं डोकं वर करतायत, लगेच जाऊन गोलंदाजीच्या माध्यमातून आक्रमण होत आहे आणि या धावसंख्येला रोखण्यासाठी विकेट डिगे घेतले जातात. एकावर एक वार करण्यासाठी सुरुवात झाली आहे, कारण दोन्ही टीमला माहिती इथून जिंकू तर समोर सुपर 10 मधील प्रवास निश्चित होईल. कारण सिद्धी करवली संघ जिथे पुढे सुपर 10 मध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धीचा संघाचा नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल. परंतु आज जो जिंकेल ना कांचनदादा, त्यांना 3 दिवस यावं लागेल, कारण जो एक सामना आपला बॅलन्स राहिला होता तो आज आपण इथे केला होता आणि उद्या देखील त्या संघाची प्रतीक्षा आपण करू. हा फटका चांगला आहे, ताकदोन स्ट्रोक होता, गॅप देखील मोठी आहे, क्षेत्ररक्षक वेगानं चेस करतायत. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी अविनाशची देखील स्तुती केली जाईल, कारण 2 रन त्यांनी इतक्या झपाट्यानं कंप्लीट केल्या की अगोदरच निश्चय केला होता की काही होऊ द्या, या चेंडूवर 2 रन आपल्याला करायचे आहेत आणि त्या केल्या. 2 धावाच्या मदतीनं 52 धावसंख्या पटलावर तुम्हाला पाहायला मिळते. आदित्य मोरे गोलंदाजीतून आदित्यनं खूप इम्प्रेस केलं आहे. अगदी यंग टॅलेंट आहे, कमी वयाचा खेळाडू या टीममधील, आणि मात्र आज संघर्ष करत असताना फलंदाजी करण्याचा निर्णय आणि संघनायकाने त्यांना दिला आणि ते मैदानामध्ये दाखल झालेत. हा फटका किती चांगला आहे पहा, यंग टॅलेंट मैदानामध्ये मात्र मोक्याच्या क्षणाला ताकद दाखवत असताना आदित्यच्या बॅटमधून दमदार आणि दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल, डावा पाय पुढे केला आणि ज्याप्रमाणे चपराक लगावली ना बॉलवर, खूप पाहण्यासाठी योग्य असा मी म्हणेन हा शॉर्ट सिलेक्शन होता. कांचनदादा, आम्हाला सोपानची आठवण झाली. जेव्हा सोपान म्हात्रेनं पदार्पण केलं होतं टेनिस बॉल विश्वामध्ये, तो असेच टपली शॉट ज्याला आपण म्हणतो, तो असेच फटके लागवायचा आणि अगदी या खेळाडूमध्ये ती झलक आम्हाला लगेच आठवण झाली. इतका चांगला फटका होता आणि या षटकाराच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचेल. टोटल 58 धावा सध्या धावसंख्या पटलावर. मी म्हटलं होतं की किमान 60च्या आसपास जर संघ गेला ना तर एक फायटिंग स्कोर होईल. त्यामुळे डेरवली संघाला देखील आता एका मोठ्या स्कोरला चेस करण्यासाठी रेडी राहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होते, आमिर भोईरवर चढवते हल्ले आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना आदित्य 7व्या क्रमांकावर. आणखी एक चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात असते. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी निघाले दोन्ही खेळाडू, ओव्हर थ्रो होत आहे. 2 रन कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न मैदानामध्ये होईल आणि ते तिसरीच्या प्रयत्नानं आता परतावं लागेल आदित्यला. अशा रीतीनं पहिलं खेळाचं पूर्वार्ध मात्र ते तुम्हाला एंड होताना पाहायला मिळाला. जवळपास खूप चांगली आणि सुंदर बॅटिंग केली. सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल वाकडी संघाने 12.00च्या सरासरीनं 5 षटकामध्ये केल्या 60 धावा, 61 धावांचं लक्ष इथे मात्र आपण ठेवलं गेलंय मानसी स्पोर्ट्स डेरवली संघासमोर. तर बघा, आजच्या दिवसाची जी फ्रेश पहिली लढत असणार आहे, मंगलमूर्ती वाजे विपक्ष गावदेवी वावंजे क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे बघा. नाणेफेकीसाठी तुम्हाला संपर्क साधणं गरजेचं आहे. वेलीची पाबंदी असणार आहे दोन्ही क्रिकेट संघाला, मी ती सूचित करतो. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. जो उर्वरित सामना इथे खेळवला जात आहे त्या सामन्याचं पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे आहे. या बा आपण स्टेजवर. दोन्ही क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्याकरिता आम्ही इथे पाहतो. डेरिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विष्णुशेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय नामदेव शेठ जमदाडे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समवेत दोन्ही क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून इथे मोठी स्पर्धा आपल्याला भेटीसाठी येणार आहे ते लघुदादा वाघ इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि वळतो आमचे डीजे मास्टर नितीन यांच्याकडे. आयोजक विजय दादा, या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभूवर अपार श्रद्धा, कृपा आशीर्वादानी. विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ली ग्रामस्थानी. सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी.
थँक्स डीजे मास्टर. तर आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे परममित्र रोशन पाटील शिरवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. तर एका बाजूला आपण अतुल भोईर यांना पाहतो, तर एका बाजूला ॲडव्होकेट अरुण पाटील, म्हणजे दोन्ही क्रिकेट संघातील अतिशय सिनियर खेळाडू आहेत, आदर्श खेळाडू आहेत दोन्ही. आता फिरतोय आलिशान कमाई दादाच्या नावानं, कोणा पुढं ना झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार, दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच वाजे वर्सेस वाबंज या दोन संघादरम्यान. दोन्ही संघातील संघनायक आपण त्वरित टॉससाठी या. दोस्ती स्पोर्ट्स क्लब कोरली आयोजित आपण ही स्पर्धा पाहता. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022 पर्व क्रमांक 8 पाहायला मिळतं. आणि ही पेंडिंग मॅच आजच्या दिवसामध्ये खेळवली जाते. एका बाजूला मानशी स्पोर्ट्स डेरवली त्यांच्या विरोधात खेळत असताना गावदी स्पोर्ट्स वाकडी. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ तितकेच तुल्यबल पाहायला मिळतात आणि एक चांगलं बॅटल या दोन संघांदरम्यान इथे रंगताना पाहायला मिळेल. खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर धावपटलावरती धावा अधोरेखित केल्या गेल्या. गावदी स्पोर्ट्स वाकडी टीमकडून टोटल 60 धावा बनवल्यानंतर 61 धावसंख्येचं इथे टार्गेट तोडीत काढावं लागेल मानशी स्पोर्ट्स डेरिवली टीमला. पहिली सलामीची जोडी मानशी स्पोर्ट्स डेरिवली टीमची समोरच्या दिशेनं रवाना होत असताना आणि या पहिल्या जोडीला एक धाकड अशी सुरुवात इथे करून द्यावी लागेल. तर ज्या पद्धतीनं 6 ओव्हरचा विचार केला तर चांगल्या धावगतीनं धावा इथे बनल्या गेल्या. 5 ओव्हरची ही मॅच पाहायला मिळते, कारण द्वितीय फेरीतील लढती 5 ओव्हरच्या आणि पहिल्या फेरीतील 6 ओव्हरच्या एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने इथे आखली जाते. विजय शेठ ठाकूर यांकडून एक चांगल्या संकल्पनेला इथे दुजोरा दिला गेला. प्रथमतः रायगडामध्ये, ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री चषक अंजूर भिवंडीमध्ये जी स्पर्धा घडते तिथे 6 ओव्हरच्या मॅचेस सध्याच्या घडीला सज्ज आहेत आणि त्यानंतर रायगडामध्ये हा पहिला प्रयत्न पाहायला मिळतो विजय शेठ ठाकूर यांचा आणि त्यानंतर दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ले यांचा स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून. इथे पहा पहिला पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर उत्तरार्धाचा कालखंड सुरू होत असताना पहिली सलामीची जोडी अनिकेत दरे तर एका बाजूला कल्पेश शेलके ही पहिली सलामीची जोडी. पंचांचा हिरवा कंदील येतोय. गेम ऑन गेम स्टार्ट. गोलंदाज तयार. गणपती बाप्पा मोरया. त्वरित या मॅचला सुरुवात करूया. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. इथे रिंगण तोडलं. चांगल्या पद्धतीने चपराक पाहायला मिळते. पहिल्या चेंडू गणिक दबाव छेडण्याचा प्रयत्न होता आदित्य मोरे या गोलंदाजाचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाकड अशी सुरुवात या गोलंदाजाला इथे सिद्ध करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती एकही धाव नसती मी तर म्हणेन, परंतु तिथे क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट थोडंसं ढसाळ झालं न तात्काळ 2 रन्स चपलाईन परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. समोर बॅटिंग मार्क अनिकेत दरे पुन्हा एकदा सज्ज असताना अनिकेतचा दरारा त्याला पेशकश करायचा आहे. धोका धोका मोका मोक्याचा फायदा. पहिला कराराधी धक्का रनआउटच्या स्वरूपाने खेळाडू बाद होतोय. अनिकेत दरे बॅक टू द पवेलियन. पहिला दे धक्का. तरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. पुढची लढत असणारे बघा वाद्य विपक्ष वावंजे
आणि या दोन्ही क्रिकेट संघाने हे सत्र खऱ्या 2 षटक संपण्यापूर्वी जर तुम्ही आलं नाहीये तर सामना प्रत्येकी 6 षटकांचा खेळवला जाणार आहे. तिथे कुठेतरी फेरबदल करावा लागणार आहे आमच्या ऑर्गनायझर कमिटी असे ते सूचित केलेलं आहे. म्हणजे दोन्ही क्रिकेट संघाला तुम्हाला वेळेवर येणं गरजेचं आहे. दोन्ही संघाची संघनायक आपण त्वरित टॉससाठी या. जास्तीत जास्त वेळ न दवडता आपण टॉससाठी येणं मात्र अनिवार्य असेल. या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना सातत्यानं पाहायला मिळते आणि त्या जोग क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी सुद्धा या स्पर्धेला व्हिजिट देताना त्या सर्व क्रिकेट रसिकांचा मी सहर्ष स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती 2 रन्स, त्यानंतर विचार केला तर तात्काळ विकेटचं पतन मात्र घडलं गेलं. एक धाव घेणं खूप धोक्याची ठरली गेली मित्रमंडळींनो डेरिव्हिली टीमला. राईट मोर द विकेटनं हा चेंडू सफर केला. जोराची अपील पाहायला मिळते. पंचांनी उधळून दिली. डॉट बॉलची समाप्ती. पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीनं घडताना पाहायला मिळतात. भले पहिल्याच बॉलवरती आपण 2 रन्स पाहिल्या, तिथे धाव नव्हती, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण थोडीशी तफावत पाहिली आणि तात्काळ 2 रन्स तिथे कंप्लीट झाल्या आणि त्वरित 1 धाव सोडण्याच्या हेतूमध्ये सज्ज असताना अनिकेत दरे या खेळाडूला मात्र माघारी परतावं लागलं. पुन्हा एकदा सज्ज असताना बाकी टीमचा आदित्य मोरेचा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत चौकार. नितीन 4 चेंडूंची आपण फेकी पाहिली आणि 4 चेंडूंमध्ये 1 गडी बाद 6 अशी आपण स्थिती पाहता. या चौकारानं मात्र बहर आणलाय मित्रमंडळी या धावसंख्येला. पुन्हा प्रहार केलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट तिथे सजगपणे चेंडूची चाचपणी करतील. चेंडूला जज करणं तात्काळ गरजेचं होतं. फेकी थोडीशी चुकीची झाली मात्र बॅकअप तिथे दिलं गेलं. या चेंडूगणिक धावा येत आहेत 2 रन्स. 10च्या गतीनं इथे धावसंख्या बनवण्याचा मानस पाहायला मिळतो मानशी स्पोर्ट्स डेरिव्हिली टीमचा. परंतु हा चेंडू सुद्धा तितकाच निर्णायक ठरला जाईल कारण या बॉलवरती मोमेंट घेऊन पुढच्या ओव्हरमध्ये शिकस्त देईल का डेरिव्हिली संघ हे पाहावं लागेल. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. तिथे फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज आहे. ब्लॅक स्क्रीन नजीक आणि तात्काळ इथे रन झाल्या कंप्लीट 2. पहिल्या ओव्हरचा कार्यकाल समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर मानशी स्पोर्ट्स डेरिव्हिली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 10. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. थँक्यू डीजे. एकच दादा विजय दादा. खऱ्या अर्थानं आयोजक आहे सन्माननीय श्री विजय शेठ विष्णू शेठ ठाकूर आकोरले. एक चांगल्या पद्धतीनं आयोजन इथे घडलं जातं. क्रिस्टल ट्रॉफीज पाहतो आपण काचेच्या आणि खऱ्या अर्थाने एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून एका क्षणी प्रेमात पडतील अशा पद्धतीच्या आपण ट्रॉफ्या पाहतो. खऱ्या अर्थानं न्हावा या गावामध्ये आम्ही जेव्हा समालोचन केलं त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या आम्ही ट्रॉफ्या पाहिल्या. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं अशा प्रकारच्या ट्रॉफ्याज आपण पाहत असतो. परंतु यावेळी मात्र नेरे दुंद्र विभागामध्ये एक चांगला डंका पाहायला मिळतो दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली टीमचा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 10 धावा धावपटलावरती. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना अंतिम कॉल आहे. तात्काळ आपण टॉससाठी या. एक भली मोठी आपण स्पर्धा खेळता आयोजकांच्या विनंतीला आपण मान द्या आणि ही ओव्हर समाप्त व्हायच्या आतोआत यावं लागेल. तेज तर्रार हा चेंडू इथे सफर केला जातोय. जबरदस्त चेंडूंची सफर पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेश वाघ आणि या गोलंदाजाची डरकाली कशा पद्धतीनं दागली जाईल हे पाहावं लागेल. पहिला चेंडू अतिशय वेगवान पद्धतीनं या गोलंदाजानं सफर केला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहिली. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच. जबरदस्त झेल इथे पकडला जातो. अप्रतिम. आतिशनं
तेजस त्या ठिकाणी सज्ज होते आणि अप्रतिम झेल दुसरा दे धक्का. इथे फटका रिंगण तोडायचं होतं परंतु रिंगण त्याला तोडता आले नाही. तिथे फिल्डर होते सज्ज. दुसरा दे धक्का पाहायला मिळतो. मानसी स्पोर्ट्स डेरेली टीमला आणि या झटक्यातून मात्र सावरणं तितकंच गरजेचं असेल. घरच्या मैदानावरती खेळत असताना हा वाकडी संघ आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांची त्यांना एक चांगल्या पद्धतीनं साथ पाहायला मिळते आणि यांना मोटिवेट करण्यासाठी नरेश पाटील असतील त्यानंतर नामदेव दमदाडे असतील आपलंही मनपूर्वक स्वागत. एक चांगला पाठिंबा असतं नेहमीच वाकडी संघावरती आणि आज मात्र दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली या गावातील हे आयोजन सक्सेसफुल पाहायला मिळतं. 2 गडी बाद 10 धावा धावपटलावरती समोर गोलंदाजीच्या मार्ग सज्ज असताना गावदेवी स्पोर्ट्स वाकडी टीमचा धुरंधर प्रथमेश वाघ आणि या वाघाची मात्र डरकाली पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव त्यानं खर्च केली नाही. कमाल धमाल मालामाल करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते वाकडी टीमच्या प्रथमेश वाघकडून. मात्र नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवर येतोय आकाश भोईर. 2 खेळाडू बाद झाले. पहिल्यांदा अनिकेत दरे बॅक टू द पवेलियन. दुसरा मोहरा बाद झाला जेलबाच्या स्वरूपानं. अतुल भोईर एक अतुलनीय खेळी इथे साकार करावी लागेल. राईट मोर द विकेटनं हा चेंडू सफर केला जातो. गतीमध्ये आता थोडासा परिवर्तन केला जातो आणि ते राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी दाखवत असताना व्हेरिएशन फक्त व्हेरिएशन पहिल्या 3 चेंडू गणित पाहायला मिळतं. समोर बॅटिंग मार्कवर डेरिली टीमचा आकाश भोईरला आकाशी तुफानी फटकेबाजी इथे करावी लागेल. त्याच पद्धतीनं ही सुरुवात पाहायला मिळतं. फिल्डिंग डिपार्टमेंट आहे सज्ज. 2 धावा इथे धोक्याच्या होतील का? निश्चितच नाहीये. 2 धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. 1 रन जेव्हा वेगानं पूर्ण होते तेव्हा 2 धावा सहज गतीनं आपण पूर्ण होताना पाहतो तेव्हा धोका नसतो परंतु पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती धोका पत्करला होता. काय जबरदस्त थ्रो पाहायला मिळतो. आपल्या घरामध्ये घर वापसी करताना हा खेळाडू तात्काळ 2 रन्स कंप्लीट केल्या डेरिली टीमच्या आकाश भोईरनं आणि सांघिक कोठ्यातील धाबा मात्र पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 12 रन्स. गोलंदाज तयार प्रथमेश वाघ. इथे या वाघाची सुद्धा डरकाली पाहायला मिळते. डीप मिडविकेटच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. ओ हाय सादा यो दादा न्यारीच त्याची आदा. आई सादा यो दादा न्यारीच त्याची आदा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. अतिशय रांगडा असा हा फटका पाहायला मिळतो. चेंडूचा मिनिट पाहायला गेला राईट ओव्हर द विकेट चेंडू सफर केला आणि त्यात नंतर तात्काळ चपराक पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर आकाश भोईर गगनचुंबी फटकेबाजी दाखवताना काय फटका पाहायला मिळतो. लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून एक चांगलं कार्य पाहायला मिळतं संदेशजी शेलके यांचं. 186 टुर्नामेंटचे 6 इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता मात्र आग ओकायला सुरुवात झाली. 2 गडी बाद 18 रन्स या ओव्हरमधील अंतिम चेंडू आहे शिल्लक आणि इथे गोलंदाज प्रथमेश वाघला आपली डरकाली इथे फोडावी लागेल. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. मोमेंट खूप काय इम्पॉर्टंट. इथे बॅटची कडा होती तिथे झेल सुटला जातो. प्रशांत पाटील तिथे सज्ज असताना हा झेल का सोडला या प्रश्नांची उत्तर या प्रश्नांची उकळ द्यावी लागेल संघनायकाला. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद धावा पाहायला मिळत आहेत. मानसी स्पोर्ट्स डेरिली टीमच्या टोटल 18 येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते. साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते.
थँक्स. इथे गुरुनाथदादा पाटील वाकडी यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सर्व पाहुणे मंडळींचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच आहे मंगलमूर्ती वाजे वर्सेस गावदी स्पोर्ट्स वावंजे. दोन्ही संघातील संघनायकांनी आपण त्वरित टॉससाठी या. शेवटचा हा पुकार आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होण्याच्या आतोआत आपण जर आले नाही तर कठोरपणे कारवाई तुमच्यावरती केली जाईल. कदाचित 5 ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. कारण आपण भली मोठी स्पर्धा खेळता. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 आणि या स्पर्धेची नियमावली अतिशय कठोर आहे आणि आयोजकांची करडी नजर आहे तुमच्या संघांवरती. तात्काळ इथे पॅनलच केले जाईल याची आपण नोंद घ्या. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी तरी 40 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज अविनाश पाटील सज्ज असताना पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू विस्थापित होतोय. तिथे फिल्डर आहे सज्ज. या चेंडू गणिक पाहायला मिळते ती सिंगल. कैलास तिथे सज्ज होते परंतु कैलास पर्वता एवढं आव्हान इथे तोडीत काढावं लागेल. तो मानशी स्पोर्ट्स डेरिव्हिटी टीमला पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर चांगल्या धावगतीनं धावा इथे बनल्या गेल्या. परंतु या ओव्हरमध्ये संदेशची धावसंख्या वेगवान होणं सुद्धा गरजेचे असेल आणि ते वेगवान करायचे असतील तर चौकार षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल. परंतु अविनाश पाटील अविस्मरणीय गोलंदाजी करण्यासाठी इथे सज्ज आहे. फिल्डर तैनात आहे आदित्य मोरे आणि इथे झेल जमिनीला भूदान. या इनिंगचा विचार केला तर 2 झेल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळत आहेत. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं जातं. चेंडू हवेमध्ये खूप वेळ वावरताना आपण पाहिलं आणि त्यानंतर सोपा झेल जमिनीला आपण भूदान होताना पाहतो. आदित्य मोरे अशी चुकी कदापि करत नाहीये परंतु आता मात्र घरच्या मैदानावरती खेळत असताना संदेशजी थोडासा दबाव पाहायला मिळतो. परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देऊन इथे प्रस्थान करावं लागेल. राईट मोड द विकेटने हा चेंडू सफर केला. पंचांच्या निर्णयावरती थोडासा नाराज आहे परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. इट इज अ वाईट. बिना मेहनतीची धाव मात्र दान केली जाते. सांघिक कोट्यातील धावा मात्र पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद. टोटल 22 5 पंजे. कारण 2 ओव्हर 2 बॉल 22 धावा 2 विकेट. 2-2-2-2-2. परंतु कोण इथे जिंकेल हे सुद्धा पाहावं लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अविनाश पाटील. इथे प्रहार केलाय. आपल्या जो फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. सरळ रेषेमध्ये धोका होता आणि तिथे रेफर गेलाय. तिसऱ्या पंचांकडून पाहिलं जाईल कंट्रोल रूम मधून आणि तिथे मात्र सज्ज असताना तांडेल सर त्यानंतर सम्राटजी असतील इथे मात्र चाचपणी करतील. डिसिजन पेंडिंग. थोडीशी धगधग पाहायला मिळेल कारण ही विकेट खूप काय इम्पॉर्टंट आहे. कारण इथून धावा बनायला सुरुवात झाली मित्रमंडळीनं मानशी स्पोर्ट्स डेरिव्हिटी संघाकडून आणि तिथे अशा पद्धतीनं एखादा झटका लागला तर धोका मात्र पत्करू शकतो. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतं. तर इथे मात्र घरामध्ये घर वापसी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी जबरदस्त वापसी पाहायला मिळते खेळाडूची आणि अशा रीतीनं गुणतालिकेवरती धावा मात्र अधोरेखित होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय. 24 धावा. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची मात्र आवश्यकता. स्कोररच्या भूमिकेमध्ये रायगडातील दिग्गज स्कोरर कांचनजी पालकर सर मॅम फ्रॉम केवाले, उपसरपंच ग्रामपंचायत केवाले आपले मनपूर्वक आभार. या स्पर्धेकरता एक चांगले योगदान या पंचक्रोशीतील प्रत्येक व्यक्तिमत्वाकडून इथे पाहायला मिळतं. या सर्वांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. प्रहार केला पुढे जाऊन फिल्डर आहे तैनात. पुन्हा एकदा झेल. 3 झेल इथे सुटल्यानंतर धोका पत्करू शकतो गावदेवी स्पोर्ट्स वाकडी संघासाठी आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत षटकार. खऱ्या अर्थानं फ्लायटेक डिलिव्हरी होती.
तिथे चेंडूवरती पहिल्यांदा संधीची झडप घालणं गरजेचं होतं. झेल जाऊ दे, परंतु चेंडू आतमध्ये येणं गरजेचं असताना पहिल्यांदाच पुढे वेग धारण केला खेळाडूनं आणि तिथे सज्ज होते अमित जमदाडे. इथे पहा, इथे यष्ट्या वाकल्या असत्या, परंतु चेंडून थोडी गिरकी घेतली. तात्काळ 1 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. सांघिक कोठ्यातील धावा मात्र जाऊन पोहोचत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टोटल 31 धावा धावपटलावरती आणि या ओव्हरमधील अंतिम चेंडू आहे शिल्लक, म्हणजे समीकरण 13 चेंडू आणि 30 धावा. मॅच इथे बनू शकते कांजनजी. आणि इथे या बॉलवरती चपराक असेल की डॉट बॉल. गोलंदाज अविनाश पाटील आगास ठोकेल का? इथे चांगला चेंडू सबर केलाय. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहेत सज्ज. दुसरीचा प्रयत्न होता मात्र नकार पाहायला मिळतं. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर मानसी स्पोर्ट्स डेरिव्हिटी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर 32 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. तर थँक्स. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला मंगलमूर्ती वाजे तर त्यांचा प्रतिस्पर्धी गावदेवी वावंजे. विष्णुशेठ भोईर माजी सरपंच डेरिवली, विष्णुशेठ यांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जात आहे. डेरिवली गावातील क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व अतुल भोईर यांचे पिताश्री आहेत खऱ्या अर्थाने. आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. तर नाणेफेकीचा कौल वावंजे क्रिकेट संघाच्या बाजूने लागले. संघनायक निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय ते मनपूर्वक शुभेच्छा आमच्या दोन्ही कमिटीकडे, आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. तर इथे मान्यवरांनाही सन्मानित केले जात आहे. सन्माननीय वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नरेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते डेरिवली क्रिकेट संघाचे एक खंद समर्थक म्हणून परिचित असणारे डेरिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक विष्णुशेठ भोईर साहेब डेरिवली यांचं स्वागत इथे केलं जात आहे. बघा, एका बाजूला नरेश शेठ पाटील साहेब वाकडी क्रिकेट संघाचे समर्थक आहेत, डेरिवलीचे विष्णुशेठ भोईर. परंतु त्यांनी जाहीर केलेला आहे संघ कोणता नाही जिंको, परंतु विजय आमचा दोघांचाच असेल. मग वाकडी जिंकली तरी आम्ही दोघांचाच विजय असेल आणि डेरिवली जिंकली तरी विजय दोघांचाच असणार आहे. नक्कीच वोटू रोशन. या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. पाहुण्यांचा स्वागत कक्षेमध्ये होत असताना आपले मनपूर्वक आभार अर्पून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाले, पाहुणे आली मने प्रसन्न झाले. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आज या स्पर्धेचा हा 5वा दिवस पाहतो आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं हे आयोजन इथे सज्ज असताना पाय ते झेल सुटला गेला होता. खऱ्या अर्थानं हा झेल होणं गरजेचं होतं, परंतु आता मात्र डंका पाहायला मिळतो मानसी स्पोर्ट्स डेरिव्हिटी टीमचा. कारण त्यांच्या कोट्यामध्ये खेळाडू मात्र सज्ज आहेत. धाकड खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. तर एका बाजूला गोलंदाजीचा तोफखाना म्हणून गणलं जातं या पनवेल परिभागामध्ये गावदी स्पोर्ट्स वाकडी टीमला. आणि त्यानंतर एक चांगलं बॅटल या 2 संघांदरम्यान इथे रंगताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 29 धावा. पायते प्रत्येक व्यक्तिमत्व या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. आणि वाकडी टीमचे खंदा सपोर्ट सिस्टम धनंजय शेठ पाटील आपले मनपूर्वक आभार. एक चांगलं योगदान नेहमीच असतं. नेरे तुंद्रे विभागामध्ये कुठली स्पर्धा असो, ज्या स्पर्धेमध्ये धनंजय शेठ पाटील यांचं एक चांगलं योगदान असतं. 12 चेंडू 29 धावा. चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ इथे दौडू नका. पंच आपल्याला तंबी देत आहेत. गोलंदाज सज्ज असताना विवेक पाटील विवेक बुद्धीनं गोलंदाजी साकार करण्यासाठी हा विवेक पाटील मात्र सज्ज असताना पहिलाच बॉल. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. चेंडू पर्यंत गेले, झडप इथे घातली गेली, तिथे सज्ज होते आदित्य मोरे. पहा, चेंडू पर्यंत वेगवान पद्धतीनं पुढे गेल्यानंतर मागील लगेच परतले गेले आणि सीमा रेषी लगत चेंडूवरती त्यानं झडप घातली आणि आपल्या संघासाठी तात्काळ 2 रन्स मात्र वाचवल्या. हे होणं अतिशय गरजेचं असतं. फटक्याचं मी कौतुक करेन. कौतुकास्पद फटकेबाजी इथे जारी होत असताना डेरिव्हिटी टीमकडून एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला कल्पेश. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार केलाय, फटका फसतोय, फिल्डर आहे तैनात.
इथे झेल पकडलाय, निर्णायक क्षणी मोक्याचा झेल, खेळाडू बाद होतोय. कल्पेश सेलके बॅक टू द पवेलियन. तिसरा दे धक्का मानसी स्पोर्ट्स डेरिवली टीमला. इथे हळूहळू स्टँड मात्र भरायला सुरुवात झाली. स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड पाहायला मिळतो. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टँड पाहायला मिळतो आणि स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँड. हे 3 स्टँड सातत्याने आपण खचाखच भरलेले पाहतो. दुपारच्या सत्रामध्ये पहिली मॅच आहे. तुरळक पद्धतीनं क्रिकेट रसिक इथे पाहायला मिळतात. मात्र हळूहळू प्रेक्षकांची तुफान गर्दी इथे मात्र दर्दी खेळ पाहण्यासाठी सज्ज असताना येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 समीकरण 3 गडी बाद 34 धावा धावपटलावरती आणि गोलंदाज विवेक पाटील विवेक बुद्धीनं गोलंदाजी साकार करत असताना पाहायला मिळतो. नेक्स्ट डिलिव्हरी इथे प्रहार केलाय. फील्ड डिपार्टमेंट तिथे नाही सज्ज. आवाक्याच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. दमदार चौकार. या रायगडचा इतिहास ज्यांनी केला सुंद मेहता होऊन गेला त्याचे नाव दिबा पाटील. चौरे आयशीचा आंदोलन कीज भूमिपुत्रांचा किती आवाज दाबा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त नाव दिबा. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं सुद्धा इथे स्टँड पाहायला मिळतो. समीकरण चेंज झालंय. 9 चेंडू 34 धावा समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना 9 चेंडू 23. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज असेल तिथे तात्काळ चेंडूची पकड पाहायला मिळते. इथे अविनाशनं चेंडूला जज केलं गेलं. ज्या पद्धतीनं आदित्य मोरेनं आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यानंतर आता मात्र थोडंसं बल पाहायला मिळतं गावदेवी स्पोर्ट्स वाकडी संघामध्ये. आणि सांघिक कोट्याच्या जर धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 39. समीकरण 8 चेंडू 22. या ओव्हरमध्ये एक मोठी चपराक येणं गरजेचं असेल डेरिवली टीमला. तर एका बाजूला गोलंदाजीच्या माध्यमातून दमकम प्रस्थापित करावी लागेल ती वाकडी टीमला. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन आहे डीप मिड विकेटला आणि तात्काळ चेंडूची मात्र पकड पाहायला मिळते. काय देखण्या पद्धतीनं आदित्य मोरे आता मात्र या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण दाखवताना पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी 2 धावा होऊ शकतात परंतु त्याचा दबदबा पाहायला मिळतो फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. या ओव्हरमधील टोटल चेंडू सफर झाले 5. आता 7 चेंडू 21 धावसंख्येचं समीकरण. प्रहार केला. गुड शॉट गुड बॅटिंग. निर्णायक क्षणी येतोय दमदार चौकार. शेवटच्या चेंडूगणी काय फटका खेळला गेला. बॅटिंग मार्ग सज्ज असताना एक अजरामर खेळी साकार करत असताना इनाईट नंबर 5 वरती येतोय खेळाडू अमीर होते परंतु आकाश बोईरनं हा फटका खेळला गेला. आकाश आणि अमीर ही जोडी अजरामर खेळी साकार करण्यासाठी सज्ज असताना 3 गडी बाद 44 धावा येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 11 चेंडू आणि 28 धावसंख्येमध्ये खेळताना आपण आकाशला पाहतो 11 चेंडूमध्ये 28 धावा ज्यानं ठोकल्या परंतु समीकरण पाहायला मिळतं 6 चेंडू 17चा खतरा कुणा संघावरती आता मंडरावेल हे पाहावं लागेल. ही मॅच अतिशय निर्णायक पाहायला मिळते. पेंडिंग मॅच होती सकाळच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. 2 संघ वेळेनुसार इथे दाखल झाले आणि त्यानंतर ही पहिली लढत या 2 संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 44 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता. सामना बरोबरीचा झाला तर सुपर ओव्हरचा खेळवला जाईल आणि एक सुपर ओव्हर झाली होती सांबारली वर्सेस वाकलन या 2 संघांदरम्यान आणि तिथे आपण दमकम पाहिली ती सांबारली टीमची. गोलंदाज तयार. राईट मोड द विकेट. हा चेंडू सफर केला गेला आणि इथे 1+1 2 रन्स इथे ऍड होत आहेत. खूप निर्णायक अशा पद्धतीनं धावा इथे संघटितपणे येत असताना आणि 2 धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 46. खऱ्या अर्थानं मागच्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण घडलं गेलं परंतु या ओव्हरमध्ये
पहिल्याच बॉलवरती वाईट बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकानं तो चेंडू सोडला गेला. तिथे आल्या 2 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असताना पहिलाच बॉल धाकड फटका पाहायला मिळतो. फिल्डर आहे सज्ज डीप मिड विकेटला. अमित जमदाडे अप्रतिम झेल पकडतोय. 4था ते धक्का मानसी स्पोर्ट्स डेरिवली टीमला. कौन माइका लाल हमसे टक्कर लेने वाला तो आओ मैदान में. थँक्यू डीजे नितीन. आज देखे जरा किस्म है कितना दम. आणि कोण असेल या मॅचचा बाजीराव सिंगम, कोण दाखवेल दमकम. कारण समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडूने जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची मात्र आवश्यकता आहे. आता परिस्थिती थोडीशी उलट पाहायला मिळते, परंतु परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवरती मात करणं ही मात्र गरजेची बाब आहे. कारण 2 संघ रायगडातील तुल्यबल आहेत. 2 संघांमध्ये ताकद खूप आहे, एक चांगली क्षमता आहे, चांगली कुवत आहे. ते पोटेन्शियल, ते त्रिवेणी संगम इथे सिद्ध करावं लागेल. 5 चेंडू 15. पहिलीच मॅच अप्रतिम घडली जाते आणि काली पहिली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहिली होती. आजही तेच चित्र इथे पाहायला मिळतं, परंतु चित्र विचित्र होईल का? 5 चेंडू 15चं समीकरण. गोलंदाज तयार. तेजस पाटील तेजोमय मारा करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स वाकडे टीमचा हा धुरंधर इथे सज्ज असताना वेगानं हुलनीत येईल काय पाहावं लागेल. राईट मोर द विकेटनं चेंडू सबर गेला. वॉट डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू सबर गेला. राईट ओव्हर द विकेट. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केला. चेंडूवरती चपराक लगावणं गरजेचं होतं, परंतु बॅटला चेंडू ब्रश झाला नाही. त्यानंतर डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. समीकरण येऊन टेपलंय 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15चं समीकरण. 4 चांद कोण लावेल. आणि इथे स्वागत केलंय, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतं आणि स्वागत केले माननीय श्री विजय शेठ ठाकूर यांचा षटकाराने. साठी ते सुवर्ण संधी आहे. त्यांचे पिताश्री माजी सरपंच विष्णू शेठ भुईर डेरिवली यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बघा, सामना जर त्यांनी जिंकून दिला तर आम्हीसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. विष्णू शेठ भुईर माजी सरपंच डेरिवली यांच्याकडून. पा महागुरु किती निर्णायक क्षणी इथे मॅच येऊन ठेवली. जसा षटकार बसला तशी खलबते वाढली. खऱ्या अर्थानं आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. अप्रतिम मॅचेस इथे घडल्या जात आहेत. 4 चांद लावणारी ही स्पर्धा पाहता स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 या षटकारानं बल दिले, परंतु गोलंदाजी कमबॅक दाखवू शकतो इतकी क्षमता आहे. इथे चेंडू चांगला आहे, फिल्डिंग सुद्धा चांगली पाहायला मिळते आणि इथे खेळाडू बाद. इथे वेल घेतला गेला पंचांकडून आणि खेळाडू बाद होतोय. एक मोठा झटका मानसी स्पोर्ट्स डेरिवली टीमला. क्लिअर आउट पाहायला मिळतो. पंचांनी वेल घेतला, परंतु चांगला घेतला. कारण वेल घेणं सुद्धा गरजेचं असतं, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही मित्रांनो. आणि ती शिवधनुष्य पेळताना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. मनोज गुप्ता ठाणे, तर एका बाजूला संदीप पालकर सर उर्फ सँडी सर केवाल इथे पाहायला मिळत आहेत. आणि पंचांची भूमिका अतिशय जोखमीची असते. वेल घेतला गेला आणि त्यानंतर थोडासा डिसिजन उशिरा दिला गेला, परंतु खेळाडू बाद पाहायला मिळतो. आता समीकरण पाहायला मिळतं. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. इथे मॅच अजूनपर्यंत बनू शकते. या चेंडूकोनी चांगली चपराक लगावणं गरजेचं असेल, परंतु ती वजीराची भूमिका बजवावी लागेल खेळाडूला. 2 चेंडू 9 रन. समोर बॅटिंग मार्कवर विनू शेलके. बॅटिंग मार्कवर गोलंदाज तयार.
राईट मुहूर्त विकेट चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. आदित्य विक्रमादित्य झेल पकडतोय. मोक्याच्या क्षणी जोश जल्लोष पाहायला मिळतो आदित्यकडून. खेळाडू बाद. चमत्कार घडणार नाही हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही हात वर गेल्या बिगर हालचाल केल्या बिगर हात वर गेल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही. वा क्या बात आहे. जबरदस्त संगीताची मेजवानी पाहायला मिळते. तर आदित्यसाठी बघा झेल पकडलेला आहे. तर नरेश शेठ पाटील साहेब वाकडी आणि नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे बघा, त्याच्यासाठी जमा झालेला आहे. नाणेफेकीचा कौल वावंजे क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाने समोर याच्या बघा आमच्या स्टेज समोर वावंजे आणि वाजे. आणि डॉट चेंडूसाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल नरेश शेठ पाटील साहेब आणि नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्याकडून. महागुरु इथे एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. झेल घेता घेता आदित्य मोरे पडला, धडपडला, कोसळत असताना स्वतःला सावरले आणि संघाला त्यानं सावरलं. तर 3 ओव्हरमध्ये कांचनजी पूर्णपणे गेममध्ये होता मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली संघ, परंतु त्यानंतर आदित्यनं ज्या क्षणी 4 धावा वाचवल्या ना तिथे मोमेंट चेंज झाला आणि त्यानंतर सामन्यामध्ये शिरकाव करताना आपण गावदेवी स्पोर्ट्स वाकी टीमला पाहिलं. परंतु समीकरण 1 चेंडू 9 रन्स, एखादा खराब चेंडू इथे खूप काही सांगून जाईल. नेक्स्ट टीम आपण रेडी राहायचंय. 1 चेंडू 9 धावा, इथे खराब चेंडू, एखादा नो चेंडू, एखादा वाईट चेंडू, त्याच्यावरती आलेला 4, पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळेल. परंतु वेल इथे घेतला जातो गावदेवी स्पोर्ट्स वाकडी संघाकडून. 1 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली टीमला गोलंदाज तयार. तेजस पाटील तेजोमय गोलंदाजी या खेळाडूने सज्ज केली आणि इथे मॅच जिंकली पहिली. आजच्या दिवसातील मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली टीमला परास्त केलं, परंतु चांगला खेळ राहिला डेरिव्हली टीमचा आणि इथे विजय महोत्सव पाहायला मिळतो गावदेवी स्पोर्ट्स वाकडी टीमचा. चला आपण लाईनअप करा. हस्तांदोलन झाल्यानंतर आपण ही मैदान सोडायचंय. ही या स्पर्धेची नियमावली आणि पुढचे संघ आपण तात्काळ सज्ज राहा. थँक्स रोशन. बघा प्रेक्षणीय लढत झालेली मैत्रीपूर्ण लढत याला म्हटली जातो. गावदेवी वाकडी क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. दोस्ती स्पोर्टच्या वतीने